Dear students, today we are going to know about the very important topic, that is absorption of food. The food that we eat, it is digested by our alimentary canal with the help of various secretions which are secreted from the accessory digestive glands. आपण जे फूड खाल्लेलं आहे ते आपल्या पचनसंस्थेमध्ये पचवलं जातं आणि जे डायजेस्टेड फूड आहे मग ह्याचं पुढे काय करायचं, तर इट मस्ट बी ॲब्सॉर्ब्ड इन आवर ब्लड. हे आपल्या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केलं गेलं पाहिजे आणि मग ब्लड मार्फत ते पोहोचवलं जाईल प्रत्येक सेलकडे आणि त्या सेल्स आपलं काम करण्यासाठी या फूडचा वापर करणार आहेत. आणि म्हणून जे डायजेस्टेड फूड आहे याचं ॲब्सॉर्प्शन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा फूड आपण खाल्लं म्हणजे इजेशन आपण त्याचं केलं, नंतर डायजेशन आपण त्याचं केलं, मात्र त्याचं जर ॲब्सॉर्प्शन झालं नाही तर ते आपल्याला काही उपयोगाचं असणार नाही. आणि म्हणून ॲब्सॉर्प्शन ही एक अतिशय महत्त्वाची अशी घटना ह्या आपल्या डायजेशन या टॉपिकमधली असते आणि म्हणूनच आपलं जे चॅप्टर आहे याला आपण डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन अशाच प्रकारचं नाव हे दिलेलं आहे. याच्यावरूनही आपल्या लक्षात येईलच की ॲब्सॉर्प्शन हे किती महत्त्वाचं आहे. हे आपण समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपल्याला एक्झामच्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचं असणार आहे. तर मग आपण जे आपले मुख्य अन्न घटक आहेत, द मेजर constituents of our diet are carbohydrates, proteins and lipids. या तिघांचं ॲब्सॉर्प्शन हे कशा पद्धतीने केलं जातं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स कॅन बी ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह. ॲब्सॉर्प्शन हे ॲक्टिव्हही असू शकणार किंवा पॅसिव्हही असू शकेल. या पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनचे पुन्हा दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सिंपल डिफ्युजन आणि दुसरं म्हणजे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आपण एक एक करून ह्या सर्वांची माहिती या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. सुरुवातीला आपण बघूया पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनचे आपण दोन टाईप बघितलेत. त्याच्यातला पहिला टाईप सिंपल डिफ्युजन आपण ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन टाईप 1. इट इज अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बघा, हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि बायोलॉजीमधले किंवा केमिस्ट्रीमधले सुद्धा काही टॉपिक्स आपल्याला समजण्यासाठी ह्या काही गोष्टी आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या नीट समजून घ्या. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन हे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या दिशेने आहे. मीन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि म्हणूनच इट डज नॉट रिक्वायर एनर्जी. आणि म्हणून या ॲब्सॉर्प्शनमध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी लागत नाही. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये एनर्जीची आवश्यकता नसतेच आणि आपण आता पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनचे टाईप बघत आहोत. त्याच्यामुळे ह्या पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन टाईप 1 जे आपण बघणार आहोत, ज्याचं एक्झाम्पल आहे सिंपल डिफ्युजन, याला एनर्जीची आवश्यकता नाही. आणि म्हणूनच इथे बघा आपण एक शब्द वापरलाय डाऊनहिल. हे शब्दही आपल्याला नेहमी येणार, बायोलॉजीमध्ये येणार, डाऊनहिल आणि अपहिल. अगदी सोप्या पद्धतीने सांगतो कसं लक्षात ठेवायचं. आपल्याला जर हिल म्हणजे डोंगरावरती आपल्याला जायचं आहे, चढताना आपल्याला एनर्जी जास्त लागेल, उतरताना लागणार नाही, बरोबर.
आता ह्या ठिकाणी हे जे पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन आहे हे डाऊन हिल आहे, म्हणजे इथे एनर्जीची आवश्यकता नाही. म्हणजे इट इज अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, मीन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. ते कशा पद्धतीने ते आपण या GIF च्या मदतीने बघूया. बघा, हायर कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला दिसतंय मॉलिक्युल्स जास्त संख्येने आहेत, आणि ह्या खालच्या बाजूला बघा इथे लो कॉन्सन्ट्रेशन म्हटलेलं आहे. लो, इथे मॉलिक्युलची संख्या कमी आहे. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून कुठे आणायचे आहेत मॉलिक्युल्स? लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे, हाय टू लो. आणि हे जे मधली पट्टी आपल्याला दिसते, इट इज द सेल मेम्ब्रेन. हे आहे सेल मेम्ब्रेन. इथे बघा नो एटीपी मीन्स एनर्जीची गरज नाही. नो कॅरियर, कॅरियरची सुद्धा गरज या ठिकाणी नसते. कॅरियर काय हे नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. सध्या आपण फक्त एवढं लक्षात घ्या की हाय कॉन्सन्ट्रेशन कडून मॉलिक्युल्स कुठे जात आहेत? लो कॉन्सन्ट्रेशन कडे, आणि याला एटीपी म्हणजे एनर्जीची आवश्यकता नसते. आपल्याला स्पष्टपणे दिसतं इथे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, आणि म्हणून इझिली या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून हे मॉलिक्युल्स लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे सेल मेम्ब्रेनच्या थ्रू, हे सेल मेम्ब्रेन आहे, हे टोटली इट इज द सेल मेम्ब्रेन. जी आडवी पट्टी आपण या ठिकाणी दाखवतो आहोत, म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या मार्फत हे मॉलिक्युल्स आतल्या दिशेने ट्रान्सफर होऊ शकत आहेत. तर असं हे आहे सिंपल डिफ्युजन. आता आपण दुसरा टाइप बघूया पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मधला. इट इज ऑल्सो अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. तर हे पण पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शनचाच प्रकार आहे, म्हणून हे पण कसं असणार? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याला आपण डाऊन हिल असे म्हणतो. आणि अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय? तर जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे, आणि म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा एनर्जीची आवश्यकता भासणार नाही. बट इट रिक्वायर्स कॅरियर प्रोटीन्स. मात्र ह्या ट्रान्सपोर्टसाठी किंवा ह्या ऍब्सॉर्प्शनसाठी कॅरियर प्रोटीनची गरज ही लागणार आहे. आणि याचं एक्झाम्पल आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. डिफ्युजन मग दोन टाईपचं, फॅसिलिटेटेड आणि याच्या आधी आपण बघितलं ते सिंपल. सिंपल मध्ये कॅरियर प्रोटीनची गरज नाही, फॅसिलिटेटेड मध्ये कॅरियर प्रोटीनची गरज आहे. बाकी ची जी थीम आहे ही सगळी सेम. मग ते सिंपल डिफ्युजन असो किंवा फॅसिलिटेटेड डिफ्युजन असो, दोन्ही कसे असतात? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मीन्स डाउनहिल. Both types of diffusion, they do not require energy because the molecules are transported from higher concentration to their lower concentration. फक्त फरक काय या ठिकाणी की सिंपल मध्ये कॅरियर प्रोटीनची गरज नाही, फॅसिलिटेटेड मध्ये कॅरियर प्रोटीनची गरज असते. हे कॅरियर प्रोटीन्स कसे असतात, ते कशा पद्धतीने काम करतात तेही आपण बघूया, म्हणजे आपल्याला अगदी स्पष्ट संकल्पना ही समजेल. बघा, हे आहे सेल मेम्ब्रेन, जे आपण ह्या ब्ल्यू कलरने दाखवतोय हे सगळं सेल मेम्ब्रेन आहे. आणि सेल मेम्ब्रेन मध्ये हे जे मोठं डायग्राम आपल्याला दिसते व्हायलेट कलर मध्ये, इट इज द कॅरियर प्रोटीन. हा कॅरियर आहे. दिस इज द आउटसाइड ऑफ सेल, दिस इज द इनसाइड ऑफ सेल. आता बघा, आउटसाइडला आपण मॉलिक्युल्स 4 दाखवतोय. इथे हे 4 मॉलिक्युल्स आहेत, इकडे 2च आहेत. त्याच्यामुळे जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून मॉलिक्युल्स कुठे जात आहेत? कमी कॉन्सन्ट्रेशन कडे. हा आला मॉलिक्युल इकडे. म्हणजेच या ठिकाणी बघा, हे 4 मॉलिक्युल्स, इकडे 2 मॉलिक्युल्स, म्हणजे इकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि सेलच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी. म्हणून मॉलिक्युल्स कोणत्या दिशेने ट्रान्सपोर्ट होत आहेत? फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन.
आणि कशाच्या थ्रू होत आहेत? ह्या कॅरियर प्रोटीनच्या थ्रू. हे कॅरियर प्रोटीन ह्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्येच प्रेझेंट असतात. आपल्या ज्या सेल्स आहेत, जवळपास सर्वच सेल मेम्ब्रेनमध्ये अशा प्रकारचे कॅरियर प्रोटीन्स आपल्याला आढळतात. मग या ठिकाणी आपल्याला समजलं असेल निश्चितपणे की फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि सिंपल डिफ्युजन दोघांच्या मध्ये महत्त्वाचा फरक काय होता. तर या ठिकाणी फॅसिलिटेटेड मध्ये मॉलिक्युल्स कोणाच्या थ्रू पाठवले जातात? या कॅरियर प्रोटीनच्या थ्रू. आणि सिंपल मध्ये काय होतं? डायरेक्टली हा मॉलिक्यूल कसा आला असता? डायरेक्ट सेल मेम्ब्रेन मधून आत. आता आपण बघूया की पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन या पद्धतीने कोणत्या सबस्टॅन्सेसचं ऍब्सॉर्प्शन हे केलं जातं. The substances which are absorbed passively means without the energy are some glucose, some amino acids, काही ग्लुकोज, काही प्रमाणात अमायनो ऍसिड्स. ग्लुकोज हे कार्बोहायड्रेटच्या डायजेशनने तयार झालं होतं. अमायनो ऍसिड्स हे प्रोटीनच्या डायजेशन पासून आपल्याला मिळालेत. नंतर फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट्सच्या डायजेशन पासून मिळालेत. तर ह्या पदार्थांचं ऍब्सॉर्प्शन हे पॅसिव्ह पद्धतीने केलं जातं, मीन्स विदाउट युटिलायझिंग द एनर्जी. आता आपण बघूया ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय. इट इज अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. हे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणजेच फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आणि म्हणून याला आपण अपहिल म्हणतो आहोत. अपहिल म्हणजे हिल वरती, डोंगरावरती आपल्याला चढायचंय, तर एनर्जी आपल्याला जास्त लागणार आहे. आणि अर्थात मग ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन याच्यामध्ये पण काय आहे? इट रिक्वायर्स एनर्जी अँड इट अल्सो रिक्वायर्स द कॅरियर प्रोटीन्स. फॅसिलिटेटेड प्रमाणे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शनला सुद्धा कॅरियर प्रोटीन्स लागतात. आता फरक लक्षात घ्या पुन्हा की कॅरियर प्रोटीन्स कुठे कुठे आवश्यक आहेत? पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये पण, ऍक्टिव्ह मध्ये पण. मात्र पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन मधला कोणता टाईप? तर फॅसिलिटेटेड डिफ्युजन हा टाईप. आता बघा, या ठिकाणी आपण स्पष्टपणे पाहू शकतो की सेलची बाहेरची बाजू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, इनसाइड द सेल ही सेलची आतली बाजू, आणि हे आहे सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेन. मग आपण सेल स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे, सेल ऑर्गॅनेल्स अभ्यासले आहेत. सेल मेम्ब्रेन आपण अशा पद्धतीने दाखवतो. हे फॉस्फोलिपिड मॉलिक्युल्स हे त्याचे हेड आणि ह्या दोन त्याच्या टेल्स आतल्या बाजूला. त्याच्यामुळे आपण आयडेंटिफाय करू शकत असाल दिस इज द सेल मेम्ब्रेन. आणि ह्या सेल मेम्ब्रेन मध्ये हा जो मोठा ठोकळा आपल्याला दिसतोय व्हायलेट कलरचा, ऍक्च्युअली इट इज द कॅरियर प्रोटीन. आणि ह्या कॅरियर प्रोटीनच्या मदतीने काय होतंय बघा, मॉलिक्युल्स एकतर सेलच्या आतमध्ये जात आहेत किंवा बाहेर जात आहेत. मात्र ह्या ठिकाणी हे एटीपी आहे, हे एटीपी आहे बघा, हे एटीपी आलं, एटीपी वापरलं गेलं म्हणजेच एनर्जी वापरली गेली. म्हणजे एनर्जीच्या मदतीशिवाय, एटीपीच्या मदतीशिवाय हे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन होऊ शकत नाही. आता आपण जे मेकॅनिझम बघत आहोत हे आहे सोडियम पोटॅशियम पंपचं. हा अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे मित्रांनो. आपल्याला बायोलॉजी मध्येच 3-4 वेळा तरी वर्षभरात हा सोडियम पोटॅशियम पंप याचा उल्लेख येणार आहे. त्याच्यामुळे आताच थोडीशी माहिती असू द्या. हे जे आपण ग्रीन कलरचे मॉलिक्युल्स दाखवलेत हे पोटॅशियमचे मॉलिक्युल्स दाखवलेत आणि येलो कलरचे सोडियमचे मॉलिक्युल्स आहेत.
तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं नीट तर तुमच्या लक्षात येईल इथे 2 हे ग्रीन मॉलिक्युल्स मध्ये आले. ग्रीन म्हणजे कोणते? पोटॅशियमचे. आणि 3 येलो बाहेर पडले तिकडे. येलो कोणते आहेत? सोडियम. म्हणजे 3 सोडियम बाहेर आले बघा, 2 पोटॅशियम आत गेले. पुन्हा बघा, हे आले 3 सोडियम, ATP लागलं, हे बाहेर आले, 2 पोटॅशियम आत गेले. म्हणजे सोडियम पोटॅशियम हे सेलच्या आत बाहेर यांचं येणं जाणं सुरू आहे. याला म्हणतात सोडियम पोटॅशियम पंप. मात्र जितके सोडियम आत जातात तेवढे पोटॅशियम बाहेर येत नाहीत, किंवा त्याच्या उलट याचं प्रमाण असतं सोडियमचे 3 पोटॅशियमचे 2. बघा, हे पोटॅशियमचे 2 आले, हे सोडियमचे 3 जातील, हे आले 3. हे ATP त्यासाठी खर्च झालं. तर असं हे ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन असतं. ते आपण ह्या सोडियम पोटॅशियम पंपच्या मदतीने समजून घेतलं, की जो टॉपिक आपल्याला पुढे सुद्धा उपयोगात पडणार आहे. Substances absorbed actively are most of the glucose, most of the amino acids. जास्तीत जास्त ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड्स यांचं ऍब्सॉर्प्शन ऍक्टिव्ह पद्धतीने होतं. पॅसिव्ह मध्ये आपण काय लिहिलं? सम ग्लुकोज, सम अमायनो ऍसिड्स. मात्र जास्तीत जास्त ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड्स कोणत्या पद्धतीने ऍब्सॉर्ब केले गेले? ऍक्टिव्हली, मीन्स बाय युजिंग एनर्जी. त्याचप्रमाणे काही आयन्स किंवा इलेक्ट्रोलाइट्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम, दे आर ऑल्सो ऍब्सॉर्ब ऍक्टिव्हली. Glucose and sodium or amino acids and sodium are absorbed simultaneously. ग्लुकोजचं एकट्याचं ऍब्सॉर्प्शन शक्यतो होत नाही, ग्लुकोजच्या सोबत सोडियमही ऍब्सॉर्ब केला जातो. तसंच अमायनो ऍसिडच्या बाबतीत अमायनो ऍसिडही एकट्याने ऍब्सॉर्ब होत नाही, त्याच्यासोबत सोडियमही ऍब्सॉर्ब केला जातो. म्हणजे दोन्ही ऍब्सॉर्ब केले गेले, ग्लुकोज तर त्याच्यासोबत तो कोणाला घेऊन येणार? सोडियमला. अमायनो ऍसिड पण कोणाला सोबत घेऊन येणार? सोडियमला. म्हणजे दोन्ही सोबत सोबतच ट्रान्सपोर्ट होत आहेत. हेन्स दिस इज कॉल्ड सिम्पोर्ट और को ट्रान्सपोर्ट. दोघांचं सोबत ट्रान्सपोर्ट होतंय म्हणून याला सिम्पोर्ट किंवा को ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. हाही MCQ पॉइंट म्हणून आपण लक्षात घ्या, सिम्पोर्ट किंवा को ट्रान्सपोर्ट कोणाचं होतं? तर ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड्स. आणि दोघांना सोबत घेऊन जाणारा कोण? तर सोडियम. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने सुद्धा. आता आपण बघूया ऍब्सॉर्प्शन ऑफ लिपिड्सची माहिती. प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटचं ऍब्सॉर्प्शन कसं होतं, म्हणजे ग्लुकोज आणि अमायनो ऍसिडचं, ते आपण बघितलं. लिपिड्सचा ऍब्सॉर्प्शन हे कशा पद्धतीने होतं हे आपण एका स्वतंत्र टॉपिकमध्ये बघत आहोत. कारण फॅट जे असतात किंवा लिपिड जे असतात, दे आर इनसोल्युबल इन वॉटर. आपल्याला माहिती मित्रांनो सगळ्यांनाच की फॅट्स म्हणजे जे तेलकट पदार्थ आहेत, तेल, तूप यांच्यासारखे, दीज आर वॉटर इनसोल्युबल. ते पण वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. त्याच्यामुळे या फॅटचं ऍब्सॉर्प्शन करणं हे काही सोपं काम नाही. त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा, वेगळं मेकॅनिझम हे निसर्गाने आपल्या शरीरामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. ते फक्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. हेन्स दे आर ऍब्सॉर्ब व्हेरी स्पेशली. ते इनसोल्युबल असल्यामुळे ते विशिष्ट पद्धतीने ऍब्सॉर्ब केले जातात. अँड ऑल ऑफ यू नो दॅट fatty acids, glycerols and monoglycerides are the end products of digestion of fats. फॅट्स किंवा लिपिडचं डायजेशन झाल्यानंतर जे एंड प्रॉडक्ट आपल्याला मिळतात ते कोणते आहेत? मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं आहे. फॅटी ऍसिड्स, ग्लिसेरॉल्स आणि मोनोग्लिसेराइड्स. These are along with bile salts form micells. महत्वाचा शब्द आहे, हायलाइट म्हणूनच करून दिलेला आहे.
तर हे जे फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल्स किंवा मोनोग्लिसराईड जे असतील त्यांच्यापासून मायसिलीज तयार होतात. कोणाच्या मदतीने? बाईल सॉल्ट्सच्या मदतीने. हे बाईल सॉल्ट्स कुठे आहेत? तर अर्थात बाईलमध्ये. बाईल कुठून आलं मित्रांनो? तर बाईल हे लिव्हर पासून तयार होणारं सिक्रिशन होतं आणि ह्या बाईलमध्ये काही बाईल सॉल्ट्स होते, जसं की सोडियम ग्लायकोकोलेट, सोडियम टॉरोकोलेट एक्सेट्रा. हे बाईल सॉल्ट काय करतात? मायसेली कसे तयार होतात? तर हा जो लिपिड मॉलिक्यूल आहे, या लिपिड मॉलिक्यूलला बघा, या बाईलने काय केलं? इथे दोन शब्द आहेत, हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक साइड. हायड्रोचा मिनिंग आपल्याला माहिती आहे. हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक मीन्स हेटिंग अँड फिलिंग मीन्स लव्हिंग, आवडणारा. आणि हा न आवडणारा म्हणजे फोबिक, हेटिंग आणि लव्हिंग. तर ही जी बाजू आहे, जी वॉटर लव्हिंग आहे, ती बाहेरच्या बाजूला एक्सपोज झाली. बघा इथे पूर्ण या लिपिड मॉलिक्यूलला या बाईल सॉल्टचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांनी अशा प्रकारे वेढून घेतलं एक प्रकारे, आणि हायड्रोफिलिक साइड अशा पद्धतीने बाहेर एक्सपोज झाली. म्हणजेच जरी हे वॉटर सोल्युबल नसलं तरी आता ते कशाप्रमाणे काम करणार? वॉटर सोल्युबल प्रमाणे. कारण त्याची कोणती बाजू बाहेर आली? हायड्रोफिलिक बाजू. आणि मग याला आपण म्हणतो मायसेली. या मायसेलीचे पुढे काय होणार आहे? मायसेलीज ॲब्सॉर्ब इनटू इंटेस्टिनल म्युकोजा. हे मायसेलीज आता इंटेस्टिनल म्युकोजामध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतात. म्युकोजा म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, आपण टीएस ऑफ एलिमेंटरी कॅनॉल अभ्यासलं. जर ज्यांनी बघितलं नसेल हा टॉपिक, हे लेक्चर टीएस ऑफ एलिमेंटरी कॅनॉल, त्यांनी पुन्हा हे लेक्चर बघा. म्युकोजा हे आपल्या एलिमेंटरी कॅनॉलचं किंवा इंटेस्टाईनचं सगळ्यात आतलं लेअर असतं. 4 लेयर्स इंटेस्टाईनच्या वॉलमध्ये आहेत. आउटर सेरोसा, नंतर त्याच्या आतमध्ये आहे मस्क्युलरिस, त्याच्या आतमध्ये आहे सबम्युकोजा आणि सर्वात आतलं म्युकोजा. तर ह्या म्युकोजाच्या सेल्समध्ये ह्या मायसिलीज ॲब्सॉर्ब केल्या जातात. सेल्स म्हटल्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो कंटेंट असणार आहे तो वॉटर असणार आहे. आणि वॉटरमध्ये मग त्या फॅटी ॲसिडला घेणं सोपं नाही. म्हणून फॅटी ॲसिडला कशात रॅप केलं आपण? मायसिलीच्या रूपामध्ये त्याला तयार केलं. वॉटर लव्हिंग साइड, हायड्रोफिलिक साइड बाहेरून एक्सपोज केली आणि म्हणून हे मायसिली म्युकोजामध्ये सामावले जाऊ शकतील. अजून ॲब्सॉर्प्शन फॅटी ॲसिडचं पूर्ण झालेलं नाही. Where bile salts detach and reabsorb into the lumen of intestine. इंटेस्टिनल म्युकोजामध्ये हे मायसिलीज गेल्यानंतर त्याच्यातलं बाईल सॉल्ट हे डिटॅच म्हणजे सुटवतं आणि ते पुन्हा कुठे पाठवलं जातं? इंटेस्टाईनमध्ये. त्याचं सेलमध्ये, म्युकोजामध्ये काम नाही. त्याचं तेवढंच काम होतं की ह्या फॅटी ॲसिड्सला म्युकोजामध्ये पाठवणे. आता त्याने त्याचं काम केलं. पुन्हा ते बाईल सॉल्टचे मॉलिक्युल्स परत इंटेस्टाईनमध्ये येऊन जाणार आणि म्युकोजामध्ये काय राहिलं? फक्त मग फॅटी ॲसिड्स. आता ह्या फॅटी ॲसिडला काय करायचं आहे बघा. इनसाइड म्युकोजल सेल्स मायसिलीज आर कोटेड विथ प्रोटीन्स. त्याच्यावर आता पुन्हा वेगळं कोटिंग दिलं जातं. हे कोटिंग असतं प्रोटीन्सचं. दिस कोटिंग इज वॉटर सोल्युबल. हे कोटिंग वॉटर सोल्युबल आहे. म्हणजे आता त्या फॅटी ॲसिडला ॲब्सॉर्ब करायचं आहे, मात्र अजूनही त्याला डायरेक्टली ब्लडमध्ये पाठवलं जाणार नाही. त्याला पाठवलं जाणार लिम्फमध्ये. कारण ब्लड कॅपिलरीज ज्या असतात, या ब्लड कॅपिलरीजच्या मध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत हे काहीशे मोठ्या आकाराचे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं ॲब्सॉर्प्शन हे ब्लड कॅपिलरीजमध्ये होत नसतं.
Protein coated myceles are called chylomicrons. मायसिलीच्या वरती प्रोटीनचं कोटिंग केलं. कुठे केलं? म्युकोजाच्या सेलमध्ये. म्युकोजाचा सेल म्हणजे कोणत्या? इंटेस्टाईनच्या आतल्या लाइनिंग मधल्या. आता ह्या मायसिलीजला आपण काय म्हणणार? कायलोमायक्रॉन्स. इट इज ऑल्सो द हायलाइटेड पॉइंट. व्हॉट आर कायलोमायक्रॉन्स? These are the protein coated myceles. These chylomicrons, they are absorbed in the lymph vessel, that is lacteal. इंटेस्टाईनच्या लाइनिंग मध्ये लॅक्टियल नावाची, आपण इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्या विलायच्या मध्ये कोणत्या ब्लड वेसल्स आहेत? आर्टरी, व्हेन, आणि त्याच्या सेंटरला लॅक्टियल नावाची लिम्फ वेसल असते. तर ह्या लिम्फ मध्ये या कायलोमायक्रॉन्सला ऍब्सॉर्ब केलं जातं. नंतर लॅक्टियल, इट इज द नेम ऑफ लिम्फ वेसल. इट देन ड्रेन्स इट इनटू द ब्लड वेसल. ही लॅक्टियल नंतर मग कुठेतरी पुढे ब्लड वेसलला जाऊन मिळते आणि हे कायलोमायक्रॉन्स म्हणजेच फॅटी ऍसिड्स, ग्लिसेरॉल्स, मोनोग्लिसराइड्स, दे आर नाउ रिलीज्ड इनटू द ब्लड. अशा रीतीने हे डायजेस्टेड फॅट्स हे ब्लड मध्ये ड्रेन केले गेले, नेऊन सोडले गेले. तर अशा प्रकारे या लिपिडचं ऍब्सॉर्प्शन थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे आपल्या शरीरामध्ये पार पाडलं गेलं. हे कायलोमायक्रॉन्स अशा पद्धतीचे असतात. हा जो फॅट ड्रॉपलेट आहे याच्या भोवती हे प्रोटीन्स अटॅच झालेत आणि ह्या प्रोटीन्समुळे हे जे कोटिंग झालं प्रोटीन्स याच्यामुळे ते वॉटर सोल्युबल बनलेत आणि मग ते लिम्फ मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. एक माहिती म्हणून कायलोमायक्रॉन्स कसे असतात एवढं फक्त आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. डायग्रॅम फक्त ऑब्झर्व करा, स्केच करण्याची काही आवश्यकता नाही. इट इज ओनली फॉर युअर अंडरस्टँडिंग. आता आपण थोडंसं लेक्चरच्या शेवटी समराईज करूया की ऍब्सॉर्प्शन हे एलिमेंटरी कॅनॉलच्या कोणत्या भागातून कोणतं ऍब्सॉर्प्शन होतं. हा चार्ट सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. आपल्या NCERT मध्ये सेम हा चार्ट दिलेला आहे. पहिल्यांदा बघू आपण माउथ कॅव्हिटी मधून सुद्धा काही ड्रग्ज कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द म्युकोजा ऑफ माउथ अँड लोअर साइड ऑफ द टंग आर ऍब्सॉर्ब्ड इनटू ब्लड कॅपिलरीज लाइनिंग दे. आपण काही ड्रग्ज, काही औषधं आपण च्युएबल अशा प्रकारचे घेतो. व्हिटॅमिन ए च्या टॅबलेट्स असतील, व्हिटॅमिन सी च्या टॅबलेट्स असतील, किंवा आपण काही विक्सच्या गोळ्या आपण चघळतो, किंवा काही चॉकलेट्स, कॅन्डीज आपण चघळून खातो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ग्लुकोज वगैरे काही घटक असतील हे ऍब्सॉर्ब केले जातात ब्लडमध्ये डायरेक्ट. कुठून? माउथ कॅव्हिटी मधून. नंतर स्टमक, इसोफॅगस मध्ये कोणतंही ऍब्सॉर्प्शन आणि डायजेशन होत नाही. स्टमक मधून ऍब्सॉर्प्शन कशाचं होतं? वॉटर, सिंपल शुगर्स अँड अल्कोहोल. अर्थात अल्कोहोल म्हणजे हा काही आपला अन्न घटक नाही, हे लक्षात घ्यायचंय आपण. मात्र जर एखाद्या व्यक्तीने अल्कोहोलचं सेवन केलं असेल तर हे अल्कोहोल स्टमकच्या वॉलमधूनच ब्लडमध्ये ऍब्सॉर्ब केलं जाऊ शकतं. नंतर स्मॉल इंटेस्टाईन, हे तर सगळ्यात महत्वाचं आहे ऍब्सॉर्प्शनच्या दृष्टीने. जेवढंही काही आपण अन्न खाल्लेलं आहे आणि ते त्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये त्याचं डायजेशन कम्प्लीट झालं आणि परिणामी ग्लुकोज, फ्रुक्टोज, फॅटी ऍसिड्स, ग्लिसेरॉल्स, अमायनो ऍसिड्स हे तयार झाले. दे आर ऍब्सॉर्ब थ्रू म्युकोजा इनटू द ब्लड स्ट्रीम अँड लिम्फ. लिम्फ का शब्द वापरलाय कोणासाठी? तर फॅटी ऍसिडसाठी. बाकीचे सगळे ब्लडमध्ये ऍब्सॉर्ब होणार. आणि शेवटी लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे फूड पास झालेलं आहे ऍक्च्युली इट इज अनडायजेस्टेड फूड. मात्र तरी सुद्धा काही पदार्थांचं ऍब्सॉर्प्शन लार्ज इंटेस्टाईन मधूनही केलं जातं. त्याचा
सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वॉटर, नंतर काही मिनरल्स, कॅल्शियम वगैरे याच्यासारखे, अँड ड्रग्ज, काही प्रकारचे ड्रग्ज, सर्व नाहीत, तर यांचं ॲब्सॉर्प्शन सुद्धा लार्ज इंटेस्टाईनमधून केलं जात असतं. तर अशा पद्धतीने आपण ॲब्सॉर्प्शन हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी अभ्यासला. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत ॲसिमिलेशन, मीन्स द ॲब्सॉर्ब फूड, इट बिकम द पार्ट ऑफ द ब्लड, ते ब्लडमध्ये सामावलं गेलं आणि मग पुढे त्याचं काय होणार आहे ते आपण ह्या पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर मग आपले लेक्चर्स बघत चला, त्यांना लाईक करत चला, आणि मित्रांनो आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सही करत चला. आपण लाईक करतो मात्र कमेंट्स करायचा कंटाळा करत असतो, तर कमेंटही करा. आणि भेटूया आपण मग पुढच्या एका महत्त्वाच्या टॉपिकसह, ॲसिमिलेशन. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू.